आजचा विषय आहे कमी जागेमध्ये जास्त झाडे कशी लावायची. तर याकरता तुम्हाला दोन प्रकारची माहिती मी तुम्हाला सांगतो आहे. एक प्रकार म्हणजे ज्यामध्ये कमी किमतीत झाडं जास्तीत जास्त लावता येईल, कमी जागेत जास्त झाडं लावता येईल व जास्त किमतीमध्येही झाडे लावता येतील. ती किंमत मग लाखाने 2 लाखाने असेल. पण आपण विचार करू. सध्या आपण विचार करताना आपल्या सोसायट्यामध्ये, आपल्या आजूबाजूला, आपल्या ठिकाणी आपण कमी किमतीमध्ये जास्त झाडे कशी लावूया. अच्छा, झाड म्हणजे तुम्ही हे समजू नका की मोठं रेनट्रीसारखं डेरेदार झाड आहे, उंच झाड आहे, त्याला खूप फुलं आली आहेत आणि नंतर खूप मोठी सावली देतात. हे झाड असं नाही. झाड आहे, तेही झाड आहे, पण लहान लहान रोपटी येतात. जसं तुळशीचं रोपटी आहे, तेही झाड आहे. नंतर त्याच्यापेक्षा मोठी जर अशोकाची झाडं येतात, तीही झाडं येतात. आणि फुलझाडे, छोटी छोटी फुलझाडे, सदाफुली वगैरे, तीही झाडं येतात. आणि मोगरा, जाई जुई ही झाडं येतात. पण त्याला आपण झाड म्हणत नाही, नको म्हणूया. पण आपल्याला झाडापासून काय पाहिजेत? आपल्याला झाडापासून, रोपट्यापासून, तुळशीपासून आपल्याला पाहिजे तो प्राणवायू. आणि प्राणवायू जी देतात त्या सर्वांना आपण झाडं म्हणूया. प्राणवायू कशा करता? आपल्याला चांगलं जीवन जगायचं, स्वस्थ जीवन जगायचं आहे, म्हणून आपल्याला प्राणवायू लागतो. आणि प्राणवायूशिवाय आपण जगू शकत नाही, सत्य आहे. आणि प्राणवायू देणारी फक्त झाडंच आहेत, दुसरं कोणी प्राणवायू देऊ शकत नाही. दुसरी गोष्ट अशी की प्राणवायू आपण झाड लावलं किंवा शेजाऱ्याने झाड लावलं तर प्राणवायू जो निघतो तो मला किंवा तुम्हाला मिळत नाही आहे, त्या लावणाऱ्याला पण मिळतो, शेजाऱ्यालाही मिळतो, आजूबाजूच्या लोकांनाही मिळतो. शहरामध्ये जेवढी झाडं लावाल तेवढीच प्राणवायू देतात, त्यांनाही मिळतो. आणि महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जिथे ते झाड लावले येतात तिथे त्याचं जे प्राणवायू निघतात तो प्राणवायू सर्वांना मिळतो. आणि त्यामुळे आपलं जीवन सुधारते, होय की नाही? होय. पुढचा विषय आता, जर कमी झाडे लावणे किंवा जास्त कमी जागेमध्ये जास्त झाड लावण्याचे प्रकार किती आहेत? किती प्रकार आहेत तुम्ही सांगा. तर ते प्रकार 15पेक्षा जास्त प्रकार आहेत. अरे बापरे, हो, 15पेक्षा जास्त. फक्त त्याच्यामधल्या दोन विभागात आपण त्यांची विभागणी करूया. एक म्हणजे कमी खर्चाचे आणि दुसरे म्हणजे जास्त खर्चाचे. तर आपण कमी खर्चाच्या विभागाकडे जाऊया. चला तर.